ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसलेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाल्याचं बघायला मिळालं। मुंबईत एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले होते। या भेटीत तिघांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा देखील रंगल्याचं दिसून आलंय। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये मतभेद असले तरी मतभेद नसल्याचं पुन्हा दिसून आलंय। विधानसभा निकालात दोन्ही ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला होता। मात्र या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिसऱ्यांदा एकत्र दिसलेत। ना भाऊ भाऊ आहेत, उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे भाऊ भाऊ आहेत। हे नातं जर जोडलं गेलं तर त्यात काही गैर नाहीये। चांगल्या कार्यक्रमामध्ये भेटले पाहिजे। आणि आता राजसाहेब तर केव्हाही भेटायला जायचे। दवाखान्यात ते ऍडमिट असताना स्वतः राजसाहेबांनी गाडी चालून त्यांना मातोश्रीवर आणलेलं आहे। परंतु आता उद्धव साहेब भेटतात ही बातमी होऊ शकते, राजसाहेबाबद्दल होऊ शकत नाही। राजसाहेबाचा स्वभाव भेटण्याचा होता, आजही आहे, कालही होता। म्हणून आता हे नातं जवळ आलं तर आम्हालाही आनंदच आहे। ठाकरे बंधू एकत्र येतात बरेच कार्यक्रमाला, आता त्यांच्या इथं 3 महिन्यात 3दा एकत्र आले, पुन्हा एकत्र येण्याची चर्चा नाही। चांगली गोष्ट आहे ना, भाऊ भाऊ काका पत्नी एकत्र येणं चांगली गोष्ट आहे। तुम्हाला वाटते राज्यातील काका पत्नी एकत्र यायला पाहिजे? नाही, आता हे बघा, आता एकत्र आले तर चांगलंच आहे ना, ते काय आता वाईट आहे? त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न? नाही, आता हे बघा, त्यावेळेला आम्ही प्रयत्न केलेले आहेत। मला वाटतं एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दोघे तिथे भेटले असतील आणि बस ती एक नॉर्मल भेट झाली असेल। त्याच्यामध्ये काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही। हे बघा, जनभावना काय आहे हा विषय नंतरचा आहे, परंतु कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरे स्वतःच वैयक्तिक घेतील। दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की ठाकरे बंधू याआधी कधी कधी एकत्र आले होते ते। रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती 15 डिसेंबर 2024 मध्ये। 22 डिसेंबर 2024 मध्ये राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे आणि देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र दिसले होते। तर आता 23 फेब्रुवारी 2025 मध्ये शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली।